फ्रेंड्स, तुम्ही कधी हे ट्राय केलं आहे का? तर हे एक्सरसाइज आहेत तुमच्या गुडघेदुखीसाठी, टाचादुखींसाठी. तसेच आजकाल पायांचे विकार खूप वाढलेले आहेत. जसं की खूप साऱ्या लोकांना टाचांमध्ये पेन होतं, खूप साऱ्या लोकांचे तळवे दुखतात, गुडघेदुखी, तसेच सांधवायू हे प्रकार आजकाल खूप वाढलेले आहेत आणि त्यावरती कोणत्याच प्रकारचे उपाय नाहीत. महागडी औषधं, ऑपरेशन्स, तसेच टॅबलेट्स यावरती लोकांना नको असे वाटते. तसेच 35शी नंतर हे प्रकार खूप वाढलेले दिसतात. त्यामध्ये शरीरात कॅल्शियमची कमीही असू शकते. कॅल्शियमच्या टॅबलेट्स घेतल्याने पण तुम्हाला जास्त असा काही इफेक्ट दिसत नसेल तर हे एक्सरसाइज तुम्ही नक्की ट्राय करा, जे फक्त पायांचे आहेत. तर त्याने तुमची गुडघेदुखी, टाचदुखी तसेच तुमचा सांधवायू हे प्रकार शरीरातून निघून जातील. तर हे एक्सरसाइज तुम्हाला स्लोली करायचं आहे, कोणतेही प्रेशर न देता. सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या पायांना रिलॅक्स करा, मोकळे करा. म्हणजेच 1 मिनटं छान असा मसाज द्या. त्यानंतर तुम्ही हे एक्सरसाइज सुरू करा. लक्षात ठेवा, पायांचे जे पण एक्सरसाइज करतो ते स्लोली करायचं आहे. कोणताही स्पीड किंवा जोर न देता तुम्ही तुमच्या हातांनी प्रेशर देऊन तुमच्या पायांना किंवा गुडघ्यांना, तळव्यांना ह्या एक्सरसाइज करून खूप छान असा रिझल्ट मिळू शकतो. तर हे एक्सरसाइज, प्रत्येक एक्सरसाइज 1-1 मिनिट करावयाचा आहे. तसेच ज्यांचे गुडघ्यांचे ऑपरेशन्स झालेले आहेत, जसे आपले एजेड लोक, ते सुद्धा हा एक्सरसाइज करू शकतात. कारण का ह्या एक्सरसाइजने कोणत्याही प्रकारचा ट्रेस किंवा लोड त्यांच्या पायांवरती येणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, जे जे एक्सरसाइज मी करते ते स्लोली प्रत्येक एक्सरसाइज 1 मिनिट करावयाचा आहे. त्यानंतर रिलॅक्स करून तुमच्या पायांना रिलीफ द्यायचा आहे. म्हणजे हा जो एक्सरसाइज आहे हा करून तुम्ही तुमच्या पूर्ण पायांना, गुडघ्यांना तसेच टाचांनाही रिलीफ मिळेल. तर महागडे असे इंजेक्शन जे तुम्ही टाचांमध्ये घेता त्यापेक्षा तुम्ही हे एक्सरसाइज ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला किती फरक रिझल्ट मिळालेला आहे. तर कमीत कमी 1 महिना तरी हा एक्सरसाइज केला पाहिजेत आणि ह्या एक्सरसाइजसाठी तुम्ही अर्धा तासाचा वेळ काढा. प्रत्येक एक्सरसाइज 1-1 मिनटं करा आणि रिझल्ट मिळवा. जस्ट लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. ओके, बाय.